नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मराठा आरक्षणाचे भगवे वादळ पुण्यामध्ये धडकले. उद्या होणार मुंबईच्या दिशेने रवाना. 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या 8 दिवसांच्या काळात होणार मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण. IBPS आणि TCS या खासगी कंपन्यांद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा रद्द कराव्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा आक्रोश महामोर्चा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालना शहरातील मोतीबागेत रेल्वेच्या लोकोमोटिव्ह इंजिनचे उद्घाटन. आता पाहूया त्याबद्दलचे सविस्तर वृत्त. मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेली पदयात्रा आज नगर रस्त्यावरील खराडी परिसरात दाखल होणार आहे. मनोज जरांगे पाटील आणि हजारो समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव, भीमामार्गे, खराडी, वाघोली परिसरात मुक्कामी येणार आहेत. या मोर्चामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत. याबाबत काही मराठा बांधवांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी परभणी जिंतूर तालुक्यातून बोर्डी या गावातून आलेलो आहेत. आमच्या गावातील महिलांनी, पुरुषांनी 100, 200, 300 रुपये करून आम्हाला 25 जणांना एक वाहन तयार करून किरायान करून पाठवलेलं आहे. आम्ही आज चौथा दिवस आहे जरांगे पाटलासोबत आलेलो आहोत. प्रत्येक ठिकाणी एवढा येणाऱ्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी लोकांनी एवढी सोय घेतलेली आहे, जेवणाची, पाण्याची, याची खूप. आम्ही जे साहित्य आणलेलं आहे सोबत त्यातलं आम्हाला आतापर्यंत काहीही खर्च करण्याची गरज पडली नाही. एवढी सुविधा आतापर्यंत पुरलेली आहे आणि एवढे लोक आहेत. आम्ही समोर आलेले आहेत जरांगे पाटलासोबत. एवढे लोक आहेत की रस्त्यानं चालणं सुद्धा शक्य होईना इतके लोक आहेत. आता ह्या ठिकाणी हडपसरमधनं, वाघोलीकरांकडनं, पूर्ण ज्या वेगवेगळ्या भागामधनं आम्ही ह्या ठिकाणी तर जेवणाची व्यवस्था होतच आहे. तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं काय होईल ते घरोघरी जाऊन आम्ही 10-10, 15-15 अशा भाकरी, बेसन किंवा चटण्या अशा प्रकारच्या सर्व ज्या जेवणाला वस्तू लागणार आहेत अशा सर्व गोळा करून आम्ही इथं आता टेम्पो भरून इथं आणलेलं आहे. आणि त्या प्रमाणात सर्वांना जेवणाची व्यवस्था आहे. आणि ह्या इथं आम्ही जी व्यवस्था केली गेलेली आहे ती व्यवस्था इतकी चोख आहे की लोकांच्या शौचालयाची व्यवस्था आहे. ह्या इथं लोकांना पाणी, जीवनावश्यक वस्तू ज्या काही म्हणजे ज्या लागणार आहेत त्या वस्तू आम्ही सर्व परीने ज्या आपले बांधव मराठा आहेत, ह्या नुसतं मराठा बांधवच नाही पण इतर जातीचे, जमातीचे सर्व लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. म्हणजे आज जे आम्ही जे भाकरी गोळा केल्या ते एका बिल्डिंगमधनं आम्हाला 400-400, 500-500 भाकरी मिळालेल्या आहेत. काहींनी चपाती दिल्या, चटणी दिल्यात. अशा प्रकारे इतक्या सोसायटीमधनं इकडनं आम्हाला भरभरून सहकार्य मिळालं. आता आमचे जे काही बांधव येतील ते उपाशीपोटी जाणार नाही याची आम्ही पूर्णतः खात्री देऊ शकतो. आणि माझा हा मराठा बांधवाला आम्हाला जो न्याय पाहिजे की आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी जे वंचित आहेत त्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे. आणि जे जरांगे पाटील आम्हाला जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही ते चालणार आहे. आणि जर जरांगे पाटील उद्या जर म्हटले की आपण तुरुंगात जायला तयार आहे का, तर मी देखील तुरुंगात जाण्यासाठी तयार राहील. हे जरांगे पाटलांचे जे शब्द राहतील ते आम्ही शेवटपर्यंत पाळणार आहे. आज नांदेडमध्ये विविध मागण्या खासगी TCS, IBPS याद्वारे जे मेहनत करून अभ्यास करणारे तर जे अभ्यास करत नाही त्यांना पुस्तकाची नावं मार्क पडतात. आणि हे घोटाळे जेव्हा समोर येतात ना तेव्हा सुद्धा सरकार पुरावे मागतंय. मग पुरावे अजून काय पाहिजे ते तुम्हाला. आणि ही जी काही ऑनलाईन परीक्षा आहे ही ऑनलाईन परीक्षा बंद झाली पाहिजे. या पूर्ण परीक्षा MPSC मार्फत घेतल्या झाल्या पाहिजेत. आणि त्या शिक्षक भरती जी आहे अनेक जागा रिक्त आहेत पण शिक्षक भरती केली जात नाही. नुसती आश्वासने दिली जातात, ती आश्वासनं पूर्ण केली जात नाही. परीक्षेची फीज असेल 1000 रुपये घेतली जाते. शेतकऱ्याचा पोरगा शिकतोय, शेतकऱ्याच्या पोरांनी 1000 रुपये फीज भरायची कुठून, याचं उत्तर गेल्या मोर्चात सुद्धा विचारलं होतं, या मोर्चात सुद्धा विचारतोय. EVM
हटाव देश बचाव अशा घोषणा देत साताऱ्यात आज चक्क ईव्हीएम मशीनचीच अंत्ययात्रा काढलेली पाहायला मिळाली आहे। परिवर्तन कृती समिती, राष्ट्रवादी, शरद पवार गट, आरपीआय तसेच विविध पक्ष आणि संघटनेच्या वतीने ही अंत्ययात्रा काढण्यात आली। शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्यावर या अंत्ययात्रेत फुले टाकून बोंबाबोंबही करण्यात आली। ईव्हीएम मशीनचा मोठ्या प्रमाणावर घोटाळा होत आहे, त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणुका सुरळीतपणे पार पडतील, पारदर्शीपणे पार पडतील याची घटनात्मक जबाबदारी असलेलं ते पद आहे। म्हणजे ते असं पद नाही आहे की ते घटनात्मक पद आहे आणि या घटनात्मक पदाची कोणतीही प्रतिष्ठा न ठेवता मोदी सरकार 2014 सालापासून हा उद्योग करत आहे की हे यंत्र हॅक होतं, हे यंत्र चोरी करतं आणि या यंत्राच्या मार्फत मतांची चोरी होते। म्हणजे मी मतदार आहे आणि मला आमच्या पक्षाला मत द्यायचं, त्याचं मी बटन दाबलं तर ते बटन मला पाहिजे त्या उमेदवारावर जात नाही, ते कमळावर जाते आणि त्याच्यामुळं मोदी सरकार हे बोगस सरकार आहे। 14 सालापासून हे बोगस सरकार काम करत आहे, त्या विश्वास नाही। बलबीर सिंह, नावे तर सगळेच ओळखतात, पण आता स्वतःला मोठा करण्यासाठी आम्ही लवकरच घेऊन येत आहोत AGC स्पोर्ट्स। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील घडामोडी। 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या 8 दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील सुमारे 2.5 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जाणार असून यासाठी 1.25 लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला गेलाय। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा मुंबईकडे येत असताना मागासवर्ग आयोगाने तातडीने हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। सर्वेक्षणात कोणते प्रश्न आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची परवानगी आहे का? लग्न झालेल्या स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे असा नियम आहे का? जागरण गोंधळ किंवा अन्य विधीसाठी कोंबडा किंवा बोकड कापण्याची पद्धत आहे का? हे आणि असे एकूण 154 प्रश्न विचारून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे। मागासवर्ग आयोगाने या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली आहे। त्यानुसार मुख्यतः 5 प्रकारचे प्रश्न विचारले जातील। यातल्या मॉड्यूल ए मध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती, तुमचं नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का, नसाल तर तुमची जात कोणती, असे एकूण 14 प्रश्न विचारले जातील। मॉड्यूल बी मध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता, तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त आहे, तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता, सध्या तुम्ही काय करता, तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का, असे एकूण 20 प्रश्न असतील। मॉड्यूल सी मध्ये तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल। तुमच्या घरात शौचालय आहे का, तुमच्याकडे शेती आहे का,
असेल तर ती कुणाच्या नावावर आहे? तुमच्या कुटुंबावर किती कर्ज आहे? मागच्या 15 वर्षांमध्ये तुम्ही स्थावर मालमत्ता विकली आहे का? तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी धुणी भांडी, स्वयंपाक, झाडलोट करायला जाते का? असे एकूण 76 प्रश्न असतील. या प्रश्नावलीच्या मॉड्यूल डी मध्ये समाजाचं मागासलेपण तपासलं जाईल. तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का? विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का? तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं? गेल्या 10 वर्षात तुमच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केली आहे का? असे एकूण 33 प्रश्न असतील. आणि मॉड्यूल ई मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण 11 प्रश्न विचारले जातील. तर असे एकूण 154 प्रश्न विचारून तुमचे कुटुंब सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाईल. गुरसाळे आणि पंढरपूर या 2 बंधारे काठचा वीज पुरवठा बंद केल्याने आज पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असल्याचे 8 दिवस झाले तरी केलेला प्रशासक जबाब त्यामुळे लवकर वीज पुरवठा निवेदन असून मागणीची पूर्तता न झाल्यास रस्ता रोको करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. पंढरपूर या 2 बंधाऱ्याचा वीज पुरवठा प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला आहे. सोलापूरला पाणी पोचून आज जवळपास 7 ते 8 दिवस झाल्यानंतरही पाणी पुरवठ्याच्या नावाखाली या 2 बंधाऱ्यातील वीज पुरवठा बंद केल्यामुळं या नदीच्या काठावर असलेले शिरडोन, कौठळी, चिंचोली, बोसे, बटुंबरे सह 7 ते 8 गावाच्या पिकं धोक्यात आलेली आहेत. त्यामुळं आज आम्ही तहसीलदार साहेब असतील, MSEBचे अधिकारी असतील यांना भेटून पत्र दिलेलं आहे. जर कर्नाटकमध्ये जो औंस बंधारा आपला कर्नाटक महाराष्ट्र बाँड्रीवर आहे आणि त्याच्यातून सोलापूरला पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो, त्या बंधाऱ्यात शेतकरी 24 तास उपसा करतात. परंतु पंढरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी 2 तास वीज देऊन शेतकऱ्याची पिकं जाळण्याचं काम हे पंढरपूरचं प्रशासन करत आहे. आणि आमच्या पिकाला जर काही धोका झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी या प्रशासनाची असेल. जिहे कठापूर योजनेच्या अंतर्गत बेकायदेशीर पाणी वळवल्याच्या निषेधार्थ आज सातारा तालुक्यात शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. पावसाळ्यातील कृष्णा नदी पात्रात वाहून जाणारे 3.17 TMC पाणी दुष्काळी भागासाठी माहे 1 जुलै ते 14 सप्टेंबर पर्यंत उचलण्याची परवानगी होती, पण त्यानंतरही पाणी वळवणे चालूच होते. त्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन करून राष्ट्रीय संपत्तीची चोरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली, पण त्याची पूर्तता झाली नाहीये. तरी सुद्धा पुन्हा जिहे कठापूर योजना 19 जानेवारीपासून सुरू केली असून ती तत्काळ बंद करावी या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. काय होतं, जिहे कठापूरची योजना 14 ऑक्टोबरपर्यंत चालू असते. करायचा नियम आहे असा MWचा किंवा कायद्यात तरतूद आहे. त्यासाठी आम्ही गेल्या महिन्यात आंदोलन केलं होतं. त्यावेळी कलेक्टर समोर आमची मिटिंग झाली. त्यावेळी सांगितलं होतं की ही योजना पुन्हा चालू करणार नाही. तरी आज तुम्ही पुन्हा राजकीय हेतूसाठी किंवा आपल्या राजकीय फायद्यासाठी जिहे कठापूर योजना पुन्हा चालू केली. त्यामुळं शेतकऱ्यांना नदी कोरडी पूर्ण पडली. मुळात 14 ऑक्टोबर जिहे कठापूर योजनेला कुठेही पाणी नाही. मुळात योजना ही पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्यावर फ्री कॅचमेंटमध्ये असल्यामुळे त्या पाण्याला कुठेही तरतूद नाही. आणि यंदा पावसाळा कमी असल्यामुळे नदीच्या पात्रात पूर्ण पावसाळ्यातलं पाणी झालेलं नाही. तरी धरणातील राजकीय दबावाखाली धरणातून पाणी सोडण्यासाठी दबाव आणून अधिकाऱ्यांच्यावर पंतप्रधानांच्या नावाखाली ही योजना चालू करण्याचा केला आहे. त्यासाठी तमाम शेतकऱ्यांचं कराड उत्तरमधल्या शेतकऱ्यांचं किंवा सातारा तालुक्याच्या शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान होणार आहे. तरी योजना बंद करण्यात यासाठी आमचं आंदोलन आहे. ही योजना जर आज उद्या बंद केली नाही तर आम्ही जेल भरो आंदोलन किंवा जलसमाधी घेण्याच्या हयात आहे. ही योजना जिहे कठापूर आहे. जिहे कठापूर मुळात
या महाराष्ट्र छटा आहेत. च्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बातमीपत्रात स्वागत. पाहुयात पुढील घडामोडी. कोरेगाव विधानसभा आमदार महेश शिंदे यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साताऱ्यात कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत जल्लोष करण्यात आलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी साखर वाटून आपला आनंद व्यक्त केला. या जल्लोषात आमदार महेश शिंदे यांच्या भगिनी अरुणा बर्गे, माननीय जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सामील होते. कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघातला आज प्रत्येक कार्यकर्ता मंत्री झालेला आहे. आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, आज कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाकडे बघितलं तर अत्यंत दुष्काळी भाग म्हणून संबोधला जायचा. पाण्यासाठी जी वणवण, जी तडफड साहेबांनी केलेली आहे, म्हणून साहेबांची एक जलनायक म्हणून एक ओळख नव्या पिढीमध्ये एक निर्माण झालेली आहे. आणि त्याचंच फलित म्हणून आज या ठिकाणी साहेबांना जलसंपदा मंत्रिपदाचा या ठिकाणी उपाध्यक्षपद म्हणून त्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पाटबंधारे विभागाचं एक चांगल्या पद्धतीचा कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आज या ठिकाणी देऊन या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आज या ठिकाणी दिलेलं आहे. आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ज्या दिवशी पाऊल ठेवलं होतं, त्या दिवसापासून अनेक लोकांना शंका निर्माण मनामध्ये झाली होती की हे आमदार आता कुठले होत आहेत आमदार. अशा पद्धतीचं वातावरण संबंध मतदारसंघामध्ये या लोकांनी खोटारडं वातावरण ठिकाणी आमदार तर झालेच आणि मंत्री सुद्धा होऊन चांगलं नेतृत्व आज या ठिकाणी या कोरेगाव खटाव गाजणार आहे असं सामान्य माणूस उद्घाटन जालना शहरात 5 दिवसीय येणार असल्याची माहिती राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई धडकणार आहे. आज जालना शहरामध्ये जो मोतीबाग आहे, जालन्याचं सौंदर्य आहे, या सौंदर्यामध्ये भर टाकण्यासाठी रेल्वे विभागातर्फे एक रेल्वे इंजिन या ठिकाणी दिलेलं आहे. आज उद्घाटन झालं आणि महापालिकेला ते अर्पण केलं. रेल्वे विभागाने इंजिन दिले. अनेक गावातले नागरिक, मुलं या ठिकाणी संध्याकाळी फिरायला येतात. हा परिसर एक सुंदर परिसर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी एक उंच ध्वजसुद्धा आम्ही उभा करतो आहे. 13 तारखेला त्याचं उद्घाटन ठेवलं आहे. जालना शहरामध्ये 13 तारखेपासून आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो आहे 5 दिवसाचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं. त्यामध्ये हास्य जत्रा आणि दुसरं ते भाऊ कदमचा कार्यक्रम, चला हवा येऊ द्या, आणि अन्य काही कार्यक्रम जालना शहरामध्ये आम्ही ठरवणार आहे. आणि त्यामुळे जालना शहर करमणुकीच्या दृष्टीनेसुद्धा चांगलं कसं होईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा पुढच्या काळामध्ये राहणार आहे.
जालना औद्योगिकदृष्ट्या तर प्रसिद्ध शहर आहेच, पण आता त्यामध्ये आणखी काही भर घालण्याची गरज आहे, ती भर आम्ही घालतो. आज नांदेडमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. त्यावेळी पुंडलिकवाडी परिसरात असलेल्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक, कार्यकर्ते आणि नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे उपस्थित होते. या जयंतीनिमित्त शिवसैनिक पप्पू जाधव यांनी रक्तदान शिबिर, खिचडी वाटप आणि बिस्किट वाटप यांसारखे विविध उपक्रम राबवून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. आज बाळासाहेबांची जयंती आहे. त्यांना बी मनापासून मी अभिनंदन करतो. दरवर्षीप्रमाणे आज वजिराबाद भागात बाळासाहेब जयंतीनिमित्त पप्पू जाधव, बाळू जाधव आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतात. त्यामध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते येतात आणि त्या जयंतीनिमित्त पप्पू जाधव यांनी दरवर्षी समाजाची काही बांधिलकी म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ रक्तदान करतात. एक विविध कार्यक्रम करतात, सामाजिक कार्य करतात आणि नांदेडचे